नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 26 ऑगस्ट 2025 आणि मी आता शेतकऱ्याला सांगणार आहे की मी सांगितलं ना 27 तारखेला राज्यात पाऊस सुरू होणार आहे। तर सर्वप्रथम उद्यापासून काय होणार आहे, 27 तारखेला श्रीचं आगमन आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि पावसाचं देखील सुरुवात होणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, म्हणजे आता ना जो म्हणजे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना शेतामध्ये फवारणी करायला वेळ भेटेल, दुपारपर्यंत ऊन भेटेल, त्याच्यामध्ये तुम्ही फवारणीची खताची कामे करून घ्या। कारण की राज्यामध्ये 27 पासून ते गणपतीचं आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन पासून ते विसर्जनापर्यंत राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, हिंगोली, वाशिम, म्हणजे गणपती आपलं श्रीचं आगमन पासून ते 5 तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू राहणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील म्हणजे पुणे म्हणजे कोकण पट्टीपासून ते मुंबई, इगतपुरी, नाशिक तिकडला देखील ह्यामध्ये उद्यापासून 28 पासून पाऊस वाढणार आहे। श्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तिकडे देखील काय होणार आहे, श्रीचं आगमन झालं की तिकडे देखील पाऊस वाढणार आहे। म्हणून बीड जिल्ह्यात देखील वाढणार आहे, कडा आष्टीकडे पडणार आहे, अहिल्यानगरकडे देखील पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे, धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे, नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे, नाशिककडे पडणार आहे, इगतपुरीकडे जरा तिकडचा दररोज चालूच राहील। म्हणून हे लक्षात येतं। पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आता हे श्रीचं आगमन उद्यापासून जसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात होईल। नांदेड, धर्माबाद, बिलोली, नायगाव, यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईल अहमदपूर, लातूर। तर ते काय होणार आहे तुम्हाला सांगतो, आजपासून ते 5 तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात 7 जिल्हे आणि त्याच्यानंतर 11 जिल्हे, 16-17 जिल्ह्यात मात्र आता हे पाऊस जास्त राहणार आहे। मात्र सर्व दूर राज्यभर नाही राहणार, पण जास्त पाऊस विदर्भाचे 11 जिल्हे आणि मराठवाड्यातील 7-8 जिल्हे आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे, हे 5, 11, 13, 14, 15 झाले। त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार आहे। फक्त काय होणार, थोडा पश्चिम महाराष्ट्राकडे थोडा पाऊस कमी राहील, पण तिकडे देखील ना ह्या जवळपास 5 तारखेपर्यंत म्हणजे आपलं श्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। सर्वदूर नसणार, पण दररोज काय होईल, आज समजा तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे येईल की 13 जालन्याकडे जाईल, म्हणजे दररोज असा वेगवेगळा जिल्हा घेईल, वेगवेगळा तालुका घेईल। पण हा राज्यभर पाऊस काय होणार आहे आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे। शेतकऱ्याला फक्त आता 2 दिवस आहे, आज आणि उद्याचा दिवस शेतीचे कामे करण्यासाठी। आज दुपारपर्यंत काय होईल, थोडं सूर्यदर्शन होईल। सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर काय होईल, लगेच काय होईल, पुन्हा दुपारी 2:30च्या नंतर काही भागाला पाऊस सुरुवात होणार आहे। म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण राज्यात मात्र सांगायचं झालं तर म्हणजे हे उद्या म्हणजे 27 तारखेपासून 27 ऑगस्ट ते जवळपास 5 सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। जास्त पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्याकडे असणार आहे। म्हणून मराठवाडा आणि ह्या 3 विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त मग त्याचा पावसाचा जोर कुठं पश्चिम महाराष्ट्राकडे कमी राहील, तिकडे देखील पाऊस पडणार आहे, पण काय होणार, थोडाफार कमी प्रमाणात राहणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यात सांगायचं झालं तर गुजरातमध्ये देखील 28 पासून म्हणजे आज तिकडे देखील 28 ते 5च्या दरम्यान खूप चांगला पाऊस पडणार आहे। राजस्थानकडे खूप पडणार आहे, मध्य प्रदेशकडे देखील खूप पडणार आहे। म्हणजे ह्या 5-6 दिवसामध्ये 8 दिवसाच्या काळामध्ये मध्य प्रदेश झालं, राजस्थान झालं, गुजरात झालं, तिकडे देखील खूप पाऊस पडणार आहे। म्हणून त्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की त्या राज्यातले आपले फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला सांगतो।
त्याच्यानंतर तेलंगणातल्या शेतकरी, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र शेतकऱ्यातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 28 तारखेपासून तर 5 सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या देखील भागामध्ये दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश और तमिलनाडु के अंदरूनी इलाके में भी कई जगहों पे भारी से भारी बारिश होगी या कई जगहों पे छींटे गिरने की संभावना है. म्हणजे कई जगहों में ज्यादा बारिश होने वाली है. कर्नाटक, तेलंगणा स्टेट में. आणि त्याच्यानंतर सांगतो की महाराष्ट्रात देखील दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या 2-3 दिवसामध्ये. आणि तसं तर काय करायचं आता ह्या 8 दिवसामध्ये जसं वेळ शेतीचे कामं भेटतील तसं कामं करून घ्या म्हणून ही अंदाज लक्षात घ्या. पण राज्यात मात्र जास्त पाऊस आता मराठवाडा आणि विदर्भ, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या पट्ट्यात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. याचा एक व्हिडिओ परत सविस्तर उद्याच्याला दिला जाईल. धन्यवाद.